आज ना एक वेगळी रेसिपी बनवली, एकदम खमंग पौष्टिक असा वेगळ्या पद्धतीचा डोसा मी बनवलेला आहे आणि खरंच खूप छान झाला होता, टेस्टी सुद्धा लागत होता। तर कसा बनवला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात। ती एक वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत, त्यानंतर एक वाटीभर रवा घेतलेला आहे आणि रवा न भाजता कच्चा रवा घेतलेला आहे। मग तो जाड रवा किंवा बारीक रवा कोणताही तुम्ही घेऊ शकता। तर हे दोन्ही मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे आणि वाटताना जरासं जाडसर म्हणजे असं थोडंसं रवाळ वाटून घेतलेलं आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही। तर आता हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते। याला छान असा आंबूसपणा येण्यासाठी यामध्ये आता घालायचं आहे दही आणि हे जरासं जास्त आंबट दही असल्यामुळे मी 3 ते 4 चमचे दही वापरते। दही घातल्यानंतर पाणी न घालता हे अगोदर असं सगळं मिक्स करून घ्यायचे। त्यामुळे दह्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतात त्या व्यवस्थित फुटल्या जातात किंवा दह्याऐवजी तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता। यामध्ये लागेल तेवढंच पाणी वापरणार आहे मी। थोडंसं पाणी घालून हे मिक्स करत राहायचे आणि यामध्ये पोह्याचा वापर केल्यामुळे पाणी जरासं जास्तच लागतं याला। तर मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि गायत्री किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो। तर यावरती झाकण ठेवून हे एक 5 मिनिट साईडला ठेवायचे। यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे, 4 हिरव्या मिरच्या, 1 बीट घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो घेतले। तर यामध्ये बीट किसून घ्यायचे आणि कांदा, मिरची आणि टोमॅटो हे एकदम बारीक चिरायचं आहे, चिरून यामध्ये घालायचे। कांदा टोमॅटो बारीक करेपर्यंत पीठ पण चांगलं भिजले आणि बघा इथे हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो अगोदर मी घालते आणि नंतर मग बीट घालणार आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी यामध्ये घालते आणि मीठ विरघळेपर्यंत हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे। याची आणखीनच टेस्ट वाढावी यासाठी यावरती आता तडका घालायचा आहे। त्यासाठी बघा तेल गरम करायला ठेवले। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली। मोहरी छान अशी तडतडली की लगेचच जिरे घातले आणि जिरेसुद्धा चांगले फुलल्यानंतर कढीपत्ता घातला। तर मस्त अशी एकदम कडकडीत फोडणी तयार झालेली आहे आणि फोडणी यावरती घालायची आणि यानंतर आता हे जे किसलेलं बीट आहे ते बीट यामध्ये घालायचे। अगोदर बीट नव्हतं घातलं कारण ह्याचा लगेचच कलर चेंज होतो, त्यामुळे बीट हे शेवटी घातलेलं आहे मी। यामध्ये अजून तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता, गाजर किंवा चिरलेला कोबी। आणि मुलांना बघा फारशा भाज्या खायला आवडत नाही, मग अशा पद्धतीचे जर आपण पदार्थ वेगवेगळे बनवले आणि त्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या तर मुले अगदी आवडीने खातात सुद्धा। तर हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मी बेकिंग पावडर घेतले। बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा जरी वापरला तरी चालेल। अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी मी बेकिंग पावडर घातले। पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि बघा जसं हे मिक्स करत जाईल तसं पीठ असं फुगलेलं दिसते। तर आता पटकन हे बनवायला घ्यायचे। त्यासाठी बघा खोबऱ्याची चटणी बनवायची आहे। त्यासाठी खोबरं चिरून घेतलेलं आहे। त्यामध्ये घालायचे आहेत 2 हिरव्या मिरच्या, कच्चे शेंगदाणे थोडेसे 2-3 चमचे। अगदी साध्या पद्धतीने चटणी बनवते। वाटण्या अगोदर त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घालून थोडंसं पाणी घालून बारीक करून घेते आणि याला सुद्धा छान असा तडका देण्यासाठी तडक्याच्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं। त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हे दोन्ही पण छान असं तडतडल्यानंतर कढीपत्ता घातला आणि ही फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। अगदी पटकन 2 मिनिटात खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार झाली। तर छान असा तडका दिल्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तवा गरम करायला ठेवला आहे बघा आणि आपण डोसा बनवतो तोच तवा घेतलेला आहे मी। तव्यावरती तेल घालायचं आहे थोडंसं, अगदी थोडंसं मी उलटण्याने तेल पूर्ण तव्यावरती पसरून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट वाटते म्हणून त्यामध्ये पाणी घातलं आणि असं पातळ एकदम बॅटर बनवलेलं आहे बघा। एकदम पातळ असा कुरकुरीत डोसा बनवायचा आहे आणि असा बनवलेला डोसा पटकन भाजला सुद्धा जातो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो।
2 ते 3 मिनिटात डोसा तयार झाला सुद्धा. तर यावरती आता साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे. तव्यावरती न चिकटता पटकन निघला जातो आणि एकदम खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे. एकदम खमंग कुरकुरीत टेस्टी असा डोसा तयार झालेला आहे. हा डोसा तुम्ही नुसता जरी खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो. किंवा आत्ता मी जशी खोबऱ्याची चटणी बनवली अगदी पटकन होणारी तशी चटणी बनवा, किंवा टोमॅटोची चटणी, किंवा टोमॅटो सॉस, किंवा मस्त अशी बटाट्याची भाजी. तर बघा, डोशाच्या बऱ्याचशा रेसिपी मी शेअर केल्यात तुमच्याबरोबर. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ह्यासुद्धा तुमच्याबरोबर शेअर केल्यात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. एकदम पेपरसारखा पातळ डोसा झालेला आहे. चला तर मग आजची रेसिपी इथंच थांबवते. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.